बिफोर आफ्टरचा फोटो बघा, कशी कैरी आहे आणि कसा आंबा झाला आहे. एकदम असाच आपला आंबा पिकवलेला आहे आणि तो कसा पिकवायचा तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर मला नक्की कळेल. कसा वाटला आपला ब्लॉग घेतो मी मला नक्की कळवा. आणि अशी कैरीपासून आंबा कसा बनवायचा ते बी न कार्पेटमध्ये किंवा घरच्या घरगुती पद्धतीनं न कुठलंही 2च साहित्य लागणार आहे आणि त्यात इतका मस्त आंबा तयार होणार आहे. तर बघा किती छान असा आपला आंबा तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला देखील खायला. 2 दिवसात घरच्या झाडांचे आंबे गोड आणि रसाळ कसे पिकवायचे आज मी तुम्हाला सोपी आणि नैसर्गिक ट्रिक दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी शुभांगी, नमस्कार, मी शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. तर बघा घरचे आंबे एकदम दुकानसारखे पिकलेले आहे आणि एकदम साधी सोपी ट्रिक आहे. तर तुम्हाला दाखवते आता आमच्या घरचे आंबे आणि आंब्याची झाडं. तर बघा हे झाड आहे केशरचं. तर केशरच्या झाडाला किती कैऱ्या आलेल्या आहे. यंदा काय आपल्या झाडाला एवढे कैऱ्या आलेले नाही आणि उन्हामुळे कैऱ्या कशा जळलेल्या देखील निघत आहेत ते सुद्धा तुम्हाला आज सांगणार आहे. तर बघा ह्या अशा उन्हाने आपल्या कैऱ्यांचे खूप नुकसान झालेले आहे. त्यामुळे अगोदरच कैऱ्या खूप काही गळून गेलेल्या आहे. तर याने काय झालेलं आहे, आपले झाडाचे आंबे खूप काही कमी झालेत नाही का गळून गेल्यामुळे. आणि आता बघा काही काही शाखा तयार झालेला आहे, म्हणजे काही काही साईडचा भाग पिकायला सुद्धा लागलेला आहे. तर तुम्हाला तो पण दिसलेलाच असेल. तर बघा आपल्या झाडाचे नाही काय का आंबे कसे पिकवायचे तर आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्या झाडाचे ताजे आंबे आणि कैऱ्या मी काढले आहेत. तर बाजारातल्या आंब्यापेक्षा घरचे आंबे खूप चविष्ट आणि सुगंधी असतात. सर्वप्रथम काय करायचं आहे, तसं बघून घ्यायचं आहे कुठल्या कुठल्या आंब्याची शाख तयार झालेली आहे. तर त्याच आंब्याच्या आपण कैऱ्या काढू शकतो, नाही तर नाही काढू शकणार. कारण जर घरी आणून जर आंबा झाला, शाख म्हणजे काय माहिती आहे का, तो झाडाला पिकलेला आंबा त्याला आम्ही शाख म्हणत असतो. तुम्ही काय म्हणता हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर बघा हे झाडं एवढे आहेत, तर काही झाडांना कैऱ्या खूप आहे. हा वेगळा आहे, जोधपुरी आंबा आहे. आणि बाकीचे जे आहे केशरचे झाडं आहे, काही गावरान झाडं आहेत. तर तुम्हाला जर काही वेगळे नाव माहीत असले तर या झाडांमध्ये ते देखील तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. तर बघा आपले तुम्ही भरभरून असा सपोर्ट दिलेला आहे आपल्याला, ते तर तुम्हाला माहीतच आहे. तर त्यामुळे तुमची मी खूप आभारी आहे आणि असंच प्रेम माझ्यावर राहू द्या. तर बघा आता ह्या झाडाची आंब्याची दशा, आता हे केशरचं झाड आहे. तर बघा त्याच्या खालच्या जिथं मुळं इतकं टेकले ना फांद्या की तिथून सगळा आंबा म्हणजे कैरीचं झाड सगळं भरलेलं आहे बरं का. याचं काही एकसुद्धा शाख लागलेलं नाही. काही शाखासुद्धा सापलेलं आहे, आपण ते घरी नेणार आहोत. हे गावरान आंब्याचं झाड आहे. हे काही याचं कुठलंही नाव मला माहीत नाही. गावरान आहे, तो आंबट आहे, आम्ही त्याचं लोणचं घालतो. हे केशरचं झाड आहे. परत भरपूर काही केशर आणि जोधपुरी आणि बाकीचे काही गावरान झाडं आहे. लंगडासुद्धा आहे यात आंब्याचं नाव. तर ते कोणता झाड दिसतंय तुम्हाला ते सांगा. आणि आपण बाकीचे तर पिकंसुद्धा घेतो आणि सीझनमध्ये आंबे देखील काढतो. तर बघा आता तुम्हाला सांगायचं की आंबे कसे सुंदर आणि रसाळ कसे पिकवायचे ते मी पुढं तुम्हाला दाखवणार आहे. तोपर्यंत आपले सगळे आंबे तुम्ही बघून घ्या. तर कमीत कमी 25 ते 30 झाडं आहे बरं का हे आंब्याचे. तर बघू शकता तुम्ही प्रत्येक झाडाला काही ना काही कैऱ्या लागलेल्या आहे. प्रत्येक हे वेगवेगळं झाड आहे, एकच झाड नाही. तुमच्या लक्षात आलं असं ह्या बा इथं देखील थोडासा आंबा पिकायला लागला, ती देखील शाख तयार झालेला आहे. आणि शाखेने हातानेच तोडायची बरं का. तर वर जाऊनच शाख तोडायची. कारण काय होतं, जर आपण ती काठीना वगैरे तोडली तर तिची आपलीच नुकसान होते आणि तो आंबा पिकत तर नाही पण तेवढ्या जाग्यात खराब होतो. आणि अशी जळलेल्या कैऱ्या खूप काही गळून गेल्या. त्यामुळे यंदा खूप उन्हामुळे खूप कैऱ्यांना त्रास झाला आणि त्यामुळे त्या गळून देखील गेल्या. चांगल्या कैऱ्यांचा सुद्धा नाश झालेला आहे. तर बघा ह्या अशा शाखा पडतात खाली 1 2 3 4 तुम्हाला दाखवते मी. हे आंबे गावरान आंबे पिकवून खाली पडलेले आहेत ते देखील तुम्हाला दाखवणार आहे. हे देखील केशरचं झाड आहे. तर केशरच्या झाडाचे तर तुम्हाला एक सांगते, एक एक कैरी सेपरेट असते बघा. एवढ्या शाखा सापडल्या आणि कैऱ्या देखील सापडल्या. ह्या बाई माझी सासूबाई आहे आणि सासूबाईची आजी आहे, तर त्यांची मम्मी आहे ती. आणि एवढ्या शाखा सापडल्या आणि आपण कैऱ्या देखील काढलेल्या आहेत. तर कैरीची पिशवी तुम्हाला दाखवणार आहे. मग आपण पिको घालणार आहोत. तर बघा आपल्या फेरफटका मारायला गेलो की ते शाखांनी कुठं गेलं का कुठंही आंबा सापडतो. तर इतक्या कैऱ्या आपल्याला पिको घालायच्या आहेत. तर त्या कैऱ्या काय करायच्या, स्वच्छ पुसून घ्यायच्या, धुतल्या नाही तरी चालेल, काहीच अडचण नाही. त्यानंतर असे दुकानसारखे आंबे आपल्याला तयार करायचे आहेत. तर त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे 2च गोष्टी लागणार आहे. एक म्हणजे बॉक्स आणि दुसरा म्हणजे आपल्याला पेपर नसेल तर तुम्ही कालनिर्णयाचे कागद देखील त्यामध्ये घालू शकता. आणि आंबे पिकवून बघा तर कसे होते. आता हे पिशवीत आपल्या कैऱ्या आहे, तर त्याच कैऱ्या आपण खाली ठेवल्या आणि त्याच पिशवीत ठेवलेल्या आहे. अगोदर आणल्या तर आता काय करायचं आहे, बॉक्स मस्त उडून घ्यायचं, त्याच्या खाली कालनिर्णयचे कागद आथरून घेतलेले आहे. तर कागद ह्यांच्या हवेने उडत होते त्यामुळे मी धरून घेतले. 2 ते 3 दिवसात पिकलेले आंबे आहे, काही जास्त दिवस लागलेले नाही. तर
बघा किती पिवळे आणि रसाळ आंबे, न कार्पेट टाकता घरच्या पद्धतीनं नाही. हा आंबा खाऊन बघा आणि दुकानचा आंबा खाऊन पहा, किंवा नाही काय का कार्पेटमधला आंबा खा, तर कोणता आंबा चांगला लागतो हे ते मला ते पण सांगा. तर बघा आपल्या कैऱ्या, हे आता हे सध्या कैऱ्या आहे, काही नाही शाखा आहे बरं काय. ह्या बाई मोठी कैरी देखील त्यात घातलेली आहे, तुम्हाला दिसन केवढी मोठी कैरी आपल्या याच्यात आहे. काही वेगवेगळ्या आंब्याचे वेगवेगळे झाडाचे कैरी आहे, ते एकसारखी कैरी नाही. जेवढे शाखा लागले ते तेवढे आपण थोडेच आणलेले सध्या, आपण नंतर काढूनच आणणार आहोत. पण जर अशा व्यवस्थित पिकतात का नाही ते सुद्धा आपल्याला चेक करावं लागेल, नंतर आपण तर आणणारच आहोत. जर हे व्यवस्थित पिकले तर आणखीन आपल्याला कैऱ्या काढून पिकू घालायच्या आहेत. आता काय करायचं आहे, न दिसानं न हवं जाईन असे वरून उकालण्याने आतरून द्यायचे आहे. म्हणून हा बॉक्स थोडा गरमीला ठेवायचा आहे. आता हे उजाळ्यासाठी मी समोर घेतलेला आहे, कारण तुम्हाला दिसलं पाहिजे. आणि आता हा काय केलेला आहे, दुसऱ्या दिवशी न उघडता तिसऱ्या दिवशी हा बॉक्स ओपन करून बघितलेला आहे, कारण मला माहीत होतं पहिल्या दिवशी ठेवलं दुसऱ्या दिवशी काही आंबे पिकणार नाही. पण दुसऱ्या दिवशी नाही, पण तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी आंबा एकदम पिवळाच सापडणार बरं का. तर बघा आता बॉक्स ओपन करून बघू. मी सुद्धा नाही बघितलं 2 दिवस उघडून, तीनदा त्याला हात नसतो लावायचा. तीनदाच आत्ताशी कलर कुठंतरी चेंज व्हायला लागला आहे. ते बघा जसं आहे तसाचे कुठं आताशी पिवळा कलर यायला लागला आहे. जसाच तसा नाही राहिलेला, बदल झालेला आहे. तर परत पुन्हा एकदा चेक करायचा. आता हा तिसरा दिवस आहे, तर तिसऱ्या दिवशी काय झालेलं आहे आपल्या आंब्यांमध्ये, वाव आता चांगलाच पैकी पिवळा कलर यायला लागलेला आहे. तर बघा तुम्ही बघू शकता साईडनं पिवळा कलर आलेला आहे. हे बघा असा साईडनं होणार आहे. आणि आता चौथ्या दिवशी एकदम परफेक्ट पिकणार आहे. तिसऱ्या दिवशीचा हा आंबा आहे. असा जरी कापून खाल्ला तरी आपला आंबा गोड लागतो बरं का. पण आपण जाऊ द्या, आणखीन 1 दिवसांनी खाणार आहोत. तर त्यानंतर बघा परत झाकून ठेवलं आणि मग म्हणला तर किती 2-3 दिवस झाले आणि मग टाकणार होतं, कारण एवढी शाख नव्हती लागली. अजून 2 दिवसांनी काढले असते, 2 दिवसाच्या आत आंबे आपले पिकले असते. तुमच्या घरी आहे का कुठले आंबे काही, आणि तुम्ही कशी पिकविता ते सुद्धा सांगा. आणि यात आणखीन एक तुम्ही ना याच्यात सुद्धा पिकवू शकता बरं का आंबे, कशात पोत्यात देखील घालून आंबे पिकतात. पण मग असायचे आपल्याला सगळे खाली वर करून पाहावं लागते. एकदम जशी आपण मार्केटमधून पेटी आणतो तशीच आपली पेटी तयार झालेली आहे, ती पण घरगुती पद्धतीने पिकवलेली, एकदम रसाळ आणि एकदम सुगंधात आपल्या घरात दरवळलेला आहे. असं वाटते कुठंतरी आंबे पिकलेले आहे. सगळ्या घरात आपला मस्त सुगंध दरवळत आहे आंब्याचा. आणि आता सीझन अजून काय आमच्याकडे पाऊस नाही आला तोपर्यंत आंबे आम्ही खात असतो. घरचे आंबे आहेत आमचे, तुम्हाला दाखवले तितके आंब्याचे झाडं आहे. तर एवढे झाडं ना, आता बघा आंबा ती मोठी कैरी, म्हणजे काही झालं तर जे जास्त कैऱ्या झाल्या किंवा थोड्या शाखा होत्या त्या लगेच एकदम पिवळ्या झालेल्या आहे. तर बघा आता चौथ्या दिवशी याचा आंबा किती पिकलेला आहे. तर आपण, आणि ह्याचं आणखीन एक ट्रिक तर आहेच. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळे आंबे सोबत नाही पिकत, ते एक आपल्यासाठी चांगलं, कारण एवढे आंबे जर पिकले तर आपण खाणार कसे. तर थोडेच पिकतात, जे मोठे आहे ते ना आपण रोज त्याचा वापर करू शकतो आणि आपले आंबे वायला देखील जात नाही, तो सुद्धा आपल्याला खूप फायदा होतो. त्यामुळे असेच घरगुती पद्धतीनं एकदम साध्या सोप्या स्ट्रिक नाही आंबे पिकवायचे आणि घरच्या गोड आंबे कसे बनवायचे ते तुम्हाला दाखवलेले आहेत. तर आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपलं चॅनलचं मॉनिटाईज व्हायचं काम थोड्यावर आलेलं आहे. जर तुम्ही अजून थोडा सपोर्ट दिला तर लवकरच होईल. आजचे सबस्क्राईबर आहे आपले 1144 सॉरी. तर इतकं तुम्ही मला प्रेम दिलेलं आहे आणि इतकं सपोर्ट केला आहे त्याबद्दल तुमचे मनपूर्वक मी आभारी आहे. तर असाच सपोर्ट राहू द्या आणि असेच नवीन ब्लॉगमध्ये भेटू. ब्लॉग बघायची की रेसिपी बघायची ते देखील मला सांगा. आता एवढे आंबे पिकलेले आहे, मी साईडला काढून घेतलेले आहे. तर बघा आता आपण आमरस देखील करू शकतो याचा, कापून पण खाऊ शकतो. तुम्हाला जे आवडेल ते करायला काहीच हरकत नाही. आज एकदम ओके आपले आंबे तयार झालेले आहे. तर बघा आता आपले 4था दिवस लागला आपल्याला, चौथा एकदम रेट आंबा पिकवायला 4 दिवस लागले आहे की नाही, एकदम मार्केटसारखे. आणि आता मस्त टपलेत भरून ठेवायचे. आता आपला अथर्व आणि ऋतिकात आहेच, यांना सारखे आंबे आवडत असतात, कापून द्यायचे, तसे खायचे किंवा आमरस करायचा, जे म्हणलं ते आता आपण करू शकतो. भरपूर काही आपण रेसिपी टाकलेल्या आहेत आंब्याच्या, पण आमरस रेसिपीचा आणि आपला जनार्दन स्वामीचा जो ब्लॉग आहे तो खूप काही चाललेला आहे, 5K गेलेला आहे. आणि दुसरा एक मामाच्या घरचा ब्लॉग, आता हा पण आंबे पिकवायचा आहे. तर बघा मला एक कमेंट आली की ताई तुम्ही ब्लॉगच टाकीत जा, खूप छान बोलताय तुम्ही. तर मला खूप छान वाटलं. असं जर कोणी सांगितलं आपल्याविषयी काही बोललं तर खूप भारी वाटतं बरं का. धन्यवाद बरं का असं काहीतरी म्हणल्याबद्दल. आणि आता बघा मी पिकवलेले फोटो काढलेले आहेत आपल्या घरच्या आंब्याचे. तर कसा वाटला आजचा ब्लॉग, आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत
धन्यवाद. खात राहा, आनंदी राहा आणि असंच नवनवीन माझे व्हिडिओ बघत राहा.